श्रीमंतराजे रघुजी महाराज भोसले प्रथम बहुउद्देशीय स्मृती प्रतिष्ठान व महाराजा ऑफ नागपूर ट्रस्ट तर्फे राजरत्न पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं। प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा राजरत्न पुरस्कार वितरण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला। राजरत्न पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी महाल परिसरातील सीनियर भोसले पॅलेस इथं पार पडला। श्रीमंतराजे रघुजी महाराज भोसले प्रथम बहुउद्देशीय स्मृती प्रतिष्ठान व महाराजा ऑफ नागपूर ट्रस्ट तर्फे पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं। सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी समर्थ सेवा आणि आध्यात्मिक विकास महामार्गाचे संस्थापक उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती। पत्रकारिता, साहित्य, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी मान्यवरांचा यावेळी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। तर या सोहळ्याला उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरस्काराच्या मानकऱ्यांचं अभिनंदन केलं। महाराजा ऑफ नागपूर ट्रस्टनं या पुरस्काराच्या माध्यमातून समाजातल्या उत्तम लोकांना गौरवान्वित केलं आहे। भोसले घराण्यानं आपली परंपरा जपली असून ही परंपरा पुढे चालत राहिली पाहिजे, असं यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। पुन्हा एकदा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। माऊलींचा आशीर्वाद प्राप्त झाला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि डॉक्टर मुधोजी या ठिकाणी याकरता आले आहेत की ते मला आठवण करून देण्याकरता आलेले आहेत की रघुजी राजे, श्रीमंत रघुजी राजेंची तलवार ही नागपूरला कधी येणार, आपण तारीख ठरवा, त्या तारखेला ही तलवार नागपूरमध्ये येईल हा मी आपल्याला शब्द देतो आणि या चांगल्या कार्यक्रमाला आपण बोलवलं त्याबद्दल आपले आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद।